नाशिकमधील नामवंत IT कंपनीमधला कॉर्पोरेट जिहाद हा चांगला चर्चेत आलाय। महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि जबरदस्तीने धर्मांतरासाठी प्रयत्न या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले। या प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपींना अटक केली आहे। पण या सगळ्यात HR मॅनेजर निदा खानची चर्चा सर्वाधिक आहे। ती अजूनही फरार आहे, पण तिचे कारनामे इतके भयंकर होते की कंपनीतील सगळेच तिला घाबरायचे आणि दबंग मॅम म्हणायचे। या सगळ्यात आता पीडित कर्मचाऱ्याने तिच्यावरती म्हणजे निदा खानवरती असे काही आरोप केलेत की त्या आरोपांनी खळबळ उडाली आहे। आणि त्याहून भयंकर गोष्ट म्हणजे या निदा खानचे दिल्ली ब्लास्टमधील आरोपीशी कनेक्शन असल्याची ही चर्चा रंगली आहे। नेमकी तिच्यावरती काय आरोप आहेत पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। नाशिकमधील नामवंत IT कंपनीमधला कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील मास्टरमाइंड ही निदा खानच होती। कंपनीतील काही संघटित गटानं हिंदू महिला टार्गेट केल्या, या कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध आणि मानसिक छळ केला, त्यांना धर्मांतरासाठी प्रयत्न केले गेले आणि याच्यामध्ये फक्त महिलाच नाही तर पुरुषाचाही समावेश आहे। या पुरुषाला सुद्धा धार्मिक छळ करत त्याला जबरदस्तीने धर्मांतर करायला भाग पाडलं गेलं। या पुरुषाला सुद्धा धार्मिक छळ आणि जबरदस्तीने धर्मांतराचा प्रयत्न केला गेला। यात 7 ते 8 पुरुष असून ज्यात काही टीम लीडर्सही होते। ते कर्मचाऱ्यांवरती दबाव आणत होते। महिलांकडे सतत घाणेरड्या नजरेनं पाहणं, त्यांना टच करणं, त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल बोलणं, त्यांच्यावरती टीका करणं, जबरदस्तीनं मांसाहार खायला भाग पाडणं, धार्मिक चिन्ह गळ्यामध्ये धारण करायला भाग पाडणं, अनेकांना लग्नाच्या नावाखाली जबरदस्तीने संबंध ठेवल्याची ही माहिती समोर आली। यात निदा खान ही कंपनीत HR मॅनेजर म्हणून काम करत होती। पण फक्त HR पुरतं मर्यादित न राहता ज्यांनी महिला कर्मचाऱ्यांचा छळ केला, त्यांना जबरदस्तीने धर्मांतर करण्यासाठी प्रयत्न केला, त्या आरोपी टीम लीडर सोबत ती असायची। या सगळ्यांच्या कामाचा अजेंडा कंपनीतल्या कामापेक्षा वेगळाच होता। एका महिला कर्मचाऱ्याने केलेल्या आरोपांनुसार कसे कपडे घालायचे आणि इस्लामी परंपरेचे पालन कसे करावे याबाबत ही निदा खान महिलांना सूचना द्यायची। आणि काही पीडितांच्या मते तर या फक्त सूचना किंवा सल्ला नव्हता, तर बऱ्याचदा दबावही होता। बुरखा कसा घालायचा हे देखील तिनं शिकवलं होतं, असा दावा एका महिला कर्मचाऱ्याने केलाय। संबंधित आरोपींनी एक व्हॉट्सअप ग्रुपही तयार केला होता, ज्याद्वारे कंपनीतील कर्मचाऱ्यांना टार्गेट केलं जात होतं आणि HR निदा खान ही देखील या व्हॉट्सअप ग्रुपचा भाग होती, असं एका पीडितेचं म्हणणं आहे। धक्कादायक गोष्ट म्हणजे या निदा खानचा दिल्ली बॉम्ब ब्लास्टमधील आरोपीशी कनेक्शन असल्याची ही चर्चा रंगू लागली आहे। दिल्ली ब्लास्टमधील डॉक्टर शहीन शेलिंग असल्याचा दावा किंवा संशय व्यक्त केला जातोय। या कनेक्शनमुळे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडे या प्रकरणाचा तपास जाणार आहे। निदा अजूनही फरार आहे। तिने काही महिन्यांपूर्वीच मुंबईत बदली करून घेतली होती। संशयितांचा वाढता अतिरेक पाहता तिनं सावध भूमिका घेऊन नाशिकमधून काढता पाय घेतला होता आणि मुंबईमध्ये ती जॉईन झाली होती। परंतु गुन्हे दाखल झाल्यापासून नाशिकसह बदलीच्या ठिकाणाहून म्हणजे मुंबईतून सुद्धा निदा खान फरार आहे। पोलीस तिचा शोध घेत आहेत। तिच्यासाठी SITची स्पेशल टीमही तैनात करण्यात आलेली आहे। तिचा मोबाईल बंद असून तिनं आपलं Instagram अकाउंटही डिलीट केलेलं आहे आणि माहितीनुसार ती भिवंडीत असल्याची ही चर्चा आहे। त्यामुळे संशयास्पद माहिती मिळताच तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये कळवण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात ठेवता आणि यामागे मोठे नेटवर्क किंवा निधी पुरवठा आहे का याचा तपास करण्यासाठी विशेष SIT पथक, दहशतवादी विरोधी पथक आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा यासारख्या एजन्सीही संपर्क साधत असल्याची ही माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये आणखीन कोणते खुलासे होत आहेत, निदा खान पोलिसांच्या हाती लागते का आणि तिच्याकडून आणखीन कोणते खुलासे समोर येत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच